आनंद वाटला. चला ह्या घरी आहे ना, आम्ही आज नाही 27-28 वर्ष आले या घरी जेवायला येतो आम्ही. या दिवशी ही जीत कधी चुकवली नाही आम्ही सर्वजण दिंडी. तर हे तरुण वर्ग आहे आता आमच्यावर सगळा तरुण टीम, पण प्रत्येक जण व्यवसाय क्षेत्रात आहेत तुमच्यासारखे धाडणीचे कार्यकर्ते. प्रत्येक जण येतो, वारीचा आनंद घेतो. वारीमध्ये आपले भरपूर संगती आहेत, भरपूर पाहुणे. आता आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे मी आलो ना, मला वाटते साधारण 92-93ला मी पहिल्यांदा या घरी जेवायला आलो, बरोबर ना? त्यावेळेला 95ला पण हा धनु आप्पा होते, सोनबा आप्पा होते जेव्हा. हा 95ला आला म्हणजे साधारण 40 वर्ष आले, मग 30 वर्ष आली. हे 25 आणि हे 5 30 वर्षापूर्वी या घरात आलो. आणि तुम्ही त्यावेळेला लहान लहान असाल किंवा काहींचा जन्मही नसेल समजा, त्या काय असेल त्या काय असतील लहान लहान असतील पहिल्या वर्षी बोलत होते. हा 95. नंतर हळूहळू प्रगती आली. आई वगैरे होत्या, आजी होत्या. सिद्धटेकला जाणं तिकडचे पाहुण्यांच्या संबंधित आम्ही आलो. आणि दरवर्षी या तिथीला याच घरी जेवायला येतो आम्ही. कुठेही जेवायला जात नाही. बारामतीत कुणालाही काय सांगत नाही, काय नाही. यांचा फोन येतो आम्हाला इथे या बऱ्हाणपुरात आलं की कॉल येणार आणि आम्ही या घरी जेवायला म्हणजे ठरलेलं. म्हणजे असं आहे ना, ही परंपरा आजची नाही. 1685 साली पहिल्यांदा पालखी सोहळा सुरू झाला देऊमधनं. तुकोबारायांचे तृतीयचरण नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला. सुरू केल्यानंतर देऊमधनं निघायचं, आळंदीला जायचं, आळंदीला पादुका घ्यायचं आणि पंढरीला निघायचं. अशी वारी सुरू झाली. 340 वर्ष आले त्या गोष्टीला. आणि आपण त्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली सोहळ्यामध्ये. दोन्ही सोहळे 1832 पर्यंत एकत्र चालले. नंतर माऊलींचा सोहळा वेगळा झाला, तुकोबारायांचा वेगळा झाला. ते सासवड मार्गे जायला लागले, आम्ही बारामती इंदापूर मार्गे यायला लागलो. हे दोन्हीचे मार्ग वेगळे झाले. आणि आजही तागायत त्यावेळेला खांद्यावरती पादुका यायच्या. त्यावेळेचे राजे महाराजे वतनदार पाटील सगळेजण जेवणावळे जायचे. जसं आज आम्ही तुमच्याकडे जेवलो तसे त्यावेळेचे पाटील असतील, त्यावेळेचे महाराजे वतनदार जे होते ते त्यावेळेला लोकांना पिठल्या भाकरी काय असेल ते जीव घालायचे. त्यावेळेचा मेनू पिठलं भाकरी हे स्पेशल मेनू, त्यावेळेचे स्पेशल डिश. आणि सगळेजण आवडीने बसून खायचे आणि परत पुढची वाटचाल करायची. ही पद्धत त्यावेळेपासून आहे. आजही तीच पद्धत आहे. आज फक्त हायटेक सोहळा झालाय. आज महाराज चांदीच्या रथात जातात, एवढा मोठा बदल झालाय. आज बैल आले रथाला, अश्व आले, ते प्रत्येकजण आपापलं कार्य करतात. दिंड्या 10 मिनिटांमध्ये आमचा सोहळा 1 लाख 2 लाख लोक एका वेळेला रोडला उभे असतात. 6ला पुकारलं तर आमचे लोक 5ला तयार असतात. एवढं मोठी तयारी असते. आम्ही 3ला उठतो सकाळी आंघोळ्या गुंगळ्या. जर 6ला निघायचं असेल तर, आता उद्या 7ला निघायचं ना, आम्ही 4, 4:30, 5ला सगळे उठलेलो असेल. आंघोळ्या वगैरे करून आपले दिनचर्या उरकून आमची बॅग आमच्या गाडीत टाकलेली असेल. ती बॅग बरोबर संध्याकाळी आम्हाला मिळते. जसं मुंबईचे डबेवाले स्पेशल आहेत ना, तसे आमच्या गाडीमध्ये काम करणारे लोक पण एवढे एक्सपर्ट आहेत. आमच्या कुणाचा बिछाना बरोबर त्याला दिला जातो. संध्याकाळी त्यांनी घ्यायचा, बिछाना हातरायचा, झोपायचं, परत सकाळी ओळखुटी बांधायची, गाडीत द्यायचा, परत संध्याकाळी त्याला मिळला जातो. या सोहळ्यामध्ये न कळत एवढं मोठं प्रशिक्षण मिळतं. कसं राहायचंय, कसं चालायचंय, पुढल्या वेळेला काय निर्णय घ्यायचे. आयुष्यामध्ये एक जर तुम्ही पालखी सोहळा आमच्यावर केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला पुढली अडचण येणार नाही की आपण काय केलं पाहिजे. आणि कुठलाही आमचा वारकरी आत्महत्या करणार एवढं मोठं न कळत प्रशिक्षण या सोहळ्यामध्ये मिळतं. उद्या पाऊस आलाय बाबा, आता कसं थांबायचंय, कसं राहायचंय, किंवा उद्या उभ्या पावसात चालायचंय कसं, उभ्या पावसात. आता आमचे तुम्हाला वाटेल की आमचे वारकरी आहेत ना, दिंडीमध्ये आता सगळेजण हायटेक सोहळा आलाय. प्रत्येकावर छत्र्या असेल, घोंगटे घेऊन चालतात. प्रत्येकाकडे घोंगटा मिळेल. घोंगट्याचा उपयोग असा होतो की जेवायला बसायचा तर हातरता येतो, झोपायचं म्हणलं तर हातरलं की झोपता येतं, आणि पाऊस आला तर अंगावरती घेता येतो. असा त्याचा 2-3 दूध शंकरा योगेत म्हणतो तसं ते एकत्र असतो. त्यामुळे प्रत्येक जण तो जवळ ठेवतो. वाटचालीमध्ये काही कमी पडत नाही. प्रत्येक ठिकाणी वेळच्या वेळेला आमची एवढी 5-6 लाख लोक आहेत आता बरोबर. सगळ्यांना वेळेत नाश्ता मिळतो, वेळेत जेवण मिळतं, वेळेत चहा नाश्ता, संध्याकाळचं जेवण वेळेत होतं सगळ्यांचं. प्रत्येकाचं नियोजन ठरलेलं असतं. प्रत्येक दिंडी वेगळी असेल तरी प्रत्येकाचं वाटचालीचं नियोजन एकत्रच असतं. एकाच वेळेला निघणार, एकाच वेळेला थांबणार, एकाच वेळेला जेवणात थोडं मागं पुढं होतं. पुढच्या दिंड्या अगोदर जेवतील. आम्ही रथ थांबल्यानंतर मागची दिंडी 1.5 तासांनी येते. त्यांचं जेवण आमच्या नंतर होतं, पण ते बरोबर आपल्या नंबरला लागतील. दिंडी कशी ओळखायची सांगायची गरज नाही. एकदा आले की दिंडी कुठं चाललीये, कशी चाललीये, कशी चालती, दिंडीचं काय स्वरूप आहे, दिंडीमध्ये काय काय चालतं,
नुसतं दिंडीमध्ये भजन होत नाही तर समाज कार्य घडतं, वृक्षारोपण करणे, स्वच्छता करणे. आम्ही आमचा अन्नप्रसाद राहिला तरी फेकून देत नाही, त्याचा काहीतरी योग्य उपयोगच करतो. ह्या सोहळ्यामध्ये एक अशी पद्धत आहे की देण्याची वृत्तीलाही आले ना लोक, तुम्ही सहभागी झाले ना, मी काय करू, माझ्या परिवाराच्या वतीने माझ्याकडून काहीतरी मी दान केलं पाहिजे, मी काहीतरी दिलं पाहिजे, या सोहळ्यामध्ये मी काहीतरी देणं लागतो. आमच्याकडे उदाहरण द्यायचं झालं, आमच्याकडे रथाचे बैल आहेत ना, ही ज्या वेळेला आम्ही पाहिलं होतो ना शेतकऱ्यांच्या दावणीला, तेव्हा 4-4 गडी असे धरून उभे असतात, मारतात ती बैल, भीतीपोटी कोणी पुढे जात नाही. पण ज्यावेळेला त्यांना आम्ही रथाला झोपतो, रथाला झोपल्यानंतर ज्यावेळेला वाटचाल चालू होती, पहिल्या दिवशी थोडीशी ते करतात चळवळ, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना एकदा बुक्का लावला, एकदा त्या दांडीला झोप लागली, त्यांनाही ते नामस्मरण चिंतन ऐकून आम्ही थांबलो की ते पण थांबतात, आम्ही निघालो की तो पण चालतात. मारायचं विसरून जातात बैल. आपण तर माणसं आहे, आमच्यात पण जी लोक आहेत ना, सगळं तिथं आल्यानंतर मी काय करू, मी दान काय करू, मी काय काम करू. काही फुल सजावट करतात, काही जण बैलांची सेवा करतात, काही घोड्यांची करतात. ज्यांना माणसाची आवड आहे ती माणसं जवळ येतात, ती माणसांची सेवा करतात. ज्यांना घोड्यांची आवड ते घोड्यांसाठी खायला आणतात, ज्यांना बैलांची आवड ते बैलांसाठी आणतात. असं वेगवेगळं पण आहे, प्रत्येकाची आवड वेगळी. त्यामुळे प्रत्येक जण मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी देणं लागतो. या पांडुरंगाच्या भेटीसाठी सगळ्या पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थ. तुकोबराय म्हणतात की ही जी सेवा आहे ही माझ्याकडे आलेली आहे. तुका म्हणे मध्ये न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडवला, काहीतरी गेल्या जन्माची पुण्य असेल म्हणून ही सगळ्या आम्हाला मिळाली. ही तरुण वर्ग आहे आमचा, एकही माणूस व्यसन करत नाही कुठलं. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे, प्रत्येकजण एकादशी करतो. आणि छत्रपतींना पण तुकोबरायांनी उपदेशपर अभंग दिलेत, कंठी बाळगा तुळशी, ऋत करा एकादशी, म्हणा हरीचे दास. आणि काय करा तर भजन करा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. ज्यावेळेस त्यामध्ये आपण जाऊ ना, तो ब्रह्मरस सेवन करायचं असेल तर त्यात आलं पाहिजे, त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने आत वाटचाल करतो, आम्ही नियोजन काय आहे. बाहेरचे आता आपल्याकडे अमेरिकेचे वगैरे बरेचसे लोक येऊन हायटेक वारी कशी आहे, या वारीमध्ये नियोजन कसं केलं जातं, याचं नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी ते आपल्याकडे आले. आणि ह्या वारीमध्ये एक वैशिष्ट्य, कुणालाही बोर व्हायचं नाही, कुणाला निमंत्रण नाही. आम्ही कुणालाही निमंत्रण देत नाही की वारीला या, प्रत्येकाने यायचं, अंतःकरणापासून यायचं. माझ्या वडिलाची मेरा शिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मी वारीला निघालोय, माझ्याबरोबर हे मित्र एवढे आलेत. प्रत्येक वर्षी वेगवेगळे मित्र असतात, तुम्ही पाहिलं असेल, आता डॉक्टरांनी पाहिलं असेल, सरांनी पाहिलं असेल की आम्ही सर्वजण येतो. पण येताना 10-12 लोक आमच्याबरोबर असतात. एकटं कधीच जायचं नाही, एकटं जेवायचं पण नाही. आम्ही सगळे जर असतील, माऊली असेल, सगळे आम्ही एकमेक बरोबरच जेवणार, बरोबर चहा पिणार, बरोबरच बसणार, बरोबर झोपणार, सकाळी उठले की सगळे बरोबर असणार. कुणावरती जरी काय वेळा ते धावून जाणार मदतीला, त्याच्या सहकार्य वृत्ती फार असते. एक टीम वर्क जे म्हणतो आपण ते इथं पाहायला मिळतं. तुम्ही आवर्जून एक दिवशी चालायला म्हणून या. उद्या सकाळी जर वेळ असेल ना, 7ला आम्ही इथून निघणार आहे. त्याच्या दिंड्या कशा लागतात, दिंड्याचे क्रम कसे आहेत, दिंड्या दांडीपासून पुढे मोजल्या जातात, दिंड्या रथापासून, दांडी म्हणजे पालखीची दांडी, पुढे ते पुढचे क्रम, माग आहेत ते मागचे क्रम, असं असतं. आणि दिंडीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळी व्यवस्था असते. महिला असतील तर महिलांसाठी वेगळी, पुरुष असतील तर पुरुषांसाठी. त्यामुळे कुठेही कुठल्या पद्धतीची अडचण येत नाही. प्रत्येकाने त्यामध्ये यायचं, त्यातला आनंद घ्यायचा. ही आनंदाची पर्वणी, आनंदाचे डोही आनंद तरंग. फार मोठा सोहळा आहे. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे आईसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्र पाणी वाट पाय, जावे पंढरीशी आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी. म्हणजे तो चक्रपाणी जो म्हणजे आहे, पंढरराया उभा आहे, तो आमची सर्वांची आपली जी वाट पाहतोय. हे भक्त तर मला भेटायला येतात, हे कसे येतात, नाचत गात येतात, किती आनंद उपभोगतात. रिंगण पाहायचं असेल तर परवा इंदापूरला रविवार आहे, संडे सुट्टी, यायचं असेल तर 9-9:30 या रिंगण पाहायला. सगळे आम्ही जेवढे रोडनी चालतो हे सगळे आम्ही एक होतो रिंगणामध्ये. सगळे झेंडेकरी एक, हांडा तुळस एक, सगळे पखवादी एक, टाळकरी एक. अश्व रिंगण घालतं, आम्ही घालतो, फुगड्या घालतात, रिंगण मनोरे उभे करतात, भरपूर खेळ आहेत त्याच्यात. पण त्यामध्ये आपण तुम्ही आले तर तुम्हाला आनंदाची सोहळा अनुभवता येईल आणि पाहता येईल. समजा रविवारी वेळ असेल तर या, जवळ आहे तुम्हाला. इंदापूर इथून तुम्ही जरी 7ला निघाले तरी 9-9:30 येऊ शकता. 2 तास चालतो. ते आल्यानंतर हळूहळू दिंड्या आत सगळे येतात. मग सगळे येताना पहिले प्रदक्षिणा घालतात, मग पालखी आल्यानंतर सगळे एक होतात.
आणि तिथून खेळ सुरू होतात. झिम्मा असतात, फुगड्या असतात, वेगवेगळे मनोरे असतात, आमचे साप्रायिक पावलं असतात, पाऊल खेळायचं, उडी असती, ते भरपूर खेळ आहेत त्याच्यामध्ये. ते खेळले जातात सगळे, जो तो आपल्या परीने खेळतो. तिथे घामाघूम होतात. आमच्यापेक्षा वयस्कर आहेत ना ते जास्त खेळतात, आम्ही पाहत राहतो. म्हणजे जे वयस्कर लोक ना आमची मग नवीन टीम पाहून पाहून खेळतात सगळेजण. असं नवीनला यांना आम्ही काही शिकवलं नाही, कसं चालायचंय, कुठे यायचं, न कळत प्रशिक्षण आहे. आता तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय सगळे ते टीचर वगैरे सगळे तुम्हाला सांगता स्टडी हा हे करा, तर इथं आमच्याकडे शिकवायचं. त्यांना ऑटोमॅटिक पाहून पाहून तो तयार होतो. मी हे केलं पाहिजे, मी आणून दिलं पाहिजे, माझं हे काम आहे. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा सारे. तिथं जायचं आणि तिथली सेवा करायची म्हणून हे सगळे आले. आणि सगळे जॉबला आहेत, काही जणांची शिक्षण चालली. तर आमच्या वारीमध्ये काय काय चांगल्या ठिकाणी पण महिनाभर सुट्टी ठेवतात, आपल्याला जायचंय. आणि कधी एकदा मी त्या पंढरीच्या दिशेने निघल, एकदा मी कधी प्रस्थान होते पालखीचं तुकोबरायांच्या, मी त्यात सहभागी होईन. माझे मित्र भेटतील, माझे सवंगडी भेटतील, मी त्यांच्या घरी जाईन, त्यांच्या आनंदात सहभागी होईन, दुःखात सहभागी होईन आणि मग पुढे निघायची. ही परंपरा आहे आजपर्यंत वारीमधली. या परंपरा चालली ती त्यावेळेपासून चालत आल्यात. आजही आम्ही त्या सगळ्या पाळतो. नुसतं आम्ही ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाताना पूर्वीच्या लोकांना सराटी गावे छोटे, पण आम्ही त्या तीरावरतीच जाऊन काय उतरतो की पूर्वी पूल नव्हता. ज्यावेळेला पूर्वी पूल नव्हतं मग आम्ही काय करायचं, आमचे लोक आज तीरा येऊन थांबायचं. मग तर नावडी काय करायचं, सगळ्या लोकांना या तीरावून त्या तीरावर फुकट सोडायचं त्यावेळेला. तर त्या कोळ्याचाही आम्ही पहिला सन्मान करतो. सोलापूर जिल्हा अधिकारी येऊ, कलेक्टर येऊ किंवा SP येऊ, त्यांचा सन्मान नाही करतो आम्ही संस्थान. पहिला कोळ्याचा सन्मान, त्याचं नाव पुकारतो, त्याचा नातू पंतू कोण त्यांचा सन्मान करतो. त्यांना शाल पेपर फेटा देऊन, हार बीर कुच्छ देऊन मग आम्ही मग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. ह्या परंपरा आहेत. ह्या ज्या परंपरा आपण सर्वांनी जर जतन केल्या तर पुढे त्या चालणार आहेत. ह्यांना मान देणं, ह्या लोकांनी आपल्याला सांभाळलंय आतापर्यंत. हे जी मंडळी आम्हाला आतापर्यंत तिथे बोलावतात जेवायला, ह्यांना पण आई वडिलांनी चांगले संस्कार केलेत, म्हणजे तुमच्या आजोबा आजींनी. म्हणून यांनी आज तू मला घडवलंय, उद्या तुम्ही पण मोठ्या आता डॉक्टर झाल्यात, ते MBA झालेत, म्हणजे एक उच्च पदावरती तुम्ही पण काम करताय. पण तुम्ही पण तुमच्या पिढीला चांगलं घडवणारच ना, त्यांनाही चांगलं शिकवणार. पुढची टीम चांगली झाली पाहिजे आपण. मग त्या करताना काय पाहिजे, रोपटं तर शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. आपलं बीज शुद्ध असल्यावर बाकी काय पायशी करत नाही, फक्त येणे, त्यात सहभागी होणे आणि वाटचाल करणे. आणि वाटचालीमध्ये कुठलाही काही मागायचं नाही, काही मागणे आम्हा नाही उचित. आता 2 मिनिटं तुमच्या आणखी घेतो, सगळ्यांना जेवण करायची. आता विषय आपला ह्यांना मला तरुणांना सांगायचं म्हणून 2 मिनिटं सांगून पुढे निघतो. ज्यावेळेला तुकोबरायांची आई वडील वारी करायची त्यावेळेला पालखी सोहळा नव्हता. वारी ही विश्वंभर महाराजांपासून चालू आहे. त्या अगोदर माऊलींच्या समकालीन म्हणजे आज शेवटच्या वर्षापूर्वी तुम्ही जर देऊला कधी आले असतील तर त्या ठिकाणी ज्या मूर्ती आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत. त्या जगद्गुरु तुकोबरांच्या अगोदर विश्वंभर महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. त्यावेळेला विश्वंभर महाराज दर शुद्ध एकादशीला पंढरीला जाऊन परत वद्य देऊल जायचं. अशी वारी महिन्याची वारी होती. म्हणजे 10-11 दिवसात पंढरीला जाऊन परत 10-11 दिवसात देऊला, परत पुढच्या एकादशीला जायचे, अशी वारी होती. ज्या वेळेला विश्वंभर महाराज थकले की आता मी काय थकलो, तुझ्या काय दर्शना येऊ शकत नाही, तेव्हा साक्षात पांडुरंगाने स्वप्नात दृष्टांत दिला की आता तू काय माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्या घरी नांदायला येतो. म्हणून त्या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या आहेत. नांदे तया घरी दैवत पंढरीची. पंढरीच्या नगरीमध्ये तुम्ही गेल्यानंतर पंढरी नगरीमध्ये असं आहे की हे हॉलमध्ये ना आईसाहेब किचनमध्ये, म्हणजे असं आहे पंढरीला पांडुरंग वेगळे आहेत आणि आईसाहेब मागे. तुम्ही गेले असेल दर्शनात पाहिलं असेल, ज्यांनी पंढरी पाहिली त्यांचं सांगतोय, नसेल पाहिजे यावर्षी या आवर्जून, म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर या. म्हणजे पंढरीला कसा आहे, तो तिथं उभा आहे योग्य 28 विठेवर उभा, पण तो वेगळा आहे, आपल्या घरी आहे ना. पण देऊला आलाय तो जोडीने आलाय, नांदले तया घरी देवत पण जोडीने आलेत. पहिल्यांदा देऊमध्ये विठोबाराक म्हणजे मूर्ती बरोबर आणि मग सगळीकडं हे तिथलं हे. आणि ज्या वेळेला बोल्लोबा महाराज, त्यानंतर 8वी पिढी सांगतोय मी, विश्वंभर महाराज नंतर 8वी पिढी बोल्लोबा महाराज, आणि बोल्लोबा नंतर 8वी तुकोबराय, नंतर त्यानंतर आमची 11वी पिढी. परंतु ज्या वेळेला आई साहेब हट्ट करतात की तुम्ही दरवेळेला वारीला जातायत, पंढरीला जाताय, पण मला काही नेत नाही,
परत ते म्हणतात बरं जाऊ द्या पुढच्या वर्षी जाऊ, पण सांगतात घरी की तुम्ही काही तिथे गेल्यानंतर मागायचं नाही, पांडुरंग राहायला काही मागायचं नाही. पण आता ठीक आहे, मी काय मागणार नाही. निघतात दर बदल करत करत पंढरी गाठतात. पंढरीमध्ये पण आजही तशी दुकानं आहेत. बुक्का असेल, कुंकू असेल, हळद किंवा खेळणी बेळणी त्यावेळेस छोटी छोटी दुकानं होती. आता मोठी झाली, स्वरूप मोठं आलं. त्यावेळेला पण अशीच यात्रा भरायची. आज लाखोत भरते, पण त्यावेळेला हजारात भरत असेल. लोक अजूनही येतात त्या पंढरी नगरीमध्ये. ते वैशिष्ट्यच तसं आहे. लाखो लोक येतात तिथं, नतमस्तक होतात. पांडुरंगाला जे काय मागतात, विठ्ठल तुका विठ्ठल तुका तुका या मुखा विठ्ठल, याच्याशिवाय दुसरं काय नाही. फक्त मागणी, मागायचं नाही काय, जायचं त्याला मागणीच काय करायचं, जायचं नतमस्तक व्हायचं, त्याला आपल्याला काय द्यायचं ते दिल. असं विश्वंभर महाराज आई साहेबांना सांगतात. आई साहेब जेव्हा गर्दीमध्ये विश्वंभर महाराज पुढे चाललेले असतात, गर्दी तिकडं तिकडं थोडंसं मागं पुढं होतं. 2-3 लोक गर्दीत मध्ये घुसतात. आपल्याकडे दर्शना गेल्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल. विश्वंभर महाराज ज्या वेळेला महाद्वाराच्या प्रवेशद्वारात एंट्री करतात, त्यावेळेला देवाची मान थोडी खाली जाते. का? अरे प्रत्येक ठिकाणी ना एखादा देणेकरी जर आपल्याकडे येत असेल ना, एखादा बघा पैसे मागायला जर घ्यायला तर त्याची ताट मान असते, आणि ज्याची द्यायची असते तो खाली बघत असतो. तसं देव खाली बघतात. अरे हा माझा कोण आलाय, याला मी देणेकरी लागतो, आज तो आलाय. आणि आयुष्यात माझ्याकडे काय मागितलं नाही. ह्याच्या पिढीने या कुळानेच काय माहिती नाही. पवित्र ते कुळ पावन तो ते हरीचे दास जन्म घेती. यांनी माझ्याकडे काय मागितलं नाही आतापर्यंत, आणि हे आलेत, आता काय करायचं. विश्वंभर महाराज पुढे दर्शन घेतात, काय मागत नाही, देवाकडे पाहतात, पुढे निघतात. 2-3 जण मध्ये असतात. तोपर्यंत दर्शन घेतो. तोपर्यंत आई साहेबांची देवाची नजरा जर होती. एकमेकांना नजरेने पाहिलं जातं. जसं कासव पिल्लाला आपल्या काय करतं, नजरेमधून जीव घालतं, नजरेमधून त्याला ताकद देतं, नजरेमधून घडवतं. ते एकमेकाच्या देवातून त्याची नजरा जर होती आई साहेबांची आणि देवाची, पांडुरंगाला हे न कळत मागतात मनातल्या मनात की आजपर्यंत पोटी संतान नाहीये. ही जी वारी परंपरा चालू होती, माझ्या पोटी संतान दे, मागतात मनामध्ये. देव पण बरं तो म्हणतो, बरं झालं आपल्याला काहीतरी यांनी मागितलं. एवढं मागून ते पुढे जातात. आणि त्यानंतर मग तुकोबरांच्या घरामध्ये इतकी गरज जन्माला जातात. कान्हो महाराज असतील, तुकोबरा असतील, हे जे संत महाराज, ही जी परंपरा आहे ही त्यावेळेपासून आणि आजही तीच परंपरा पाळली जाते. मागायचं नाही, काही मागणे आम्हा नाही उचित. महाराज म्हणतात की काही मागायचंच नाही, जायचं, सेवा करायची. आम्ही पण जातो, जायचं, दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं आणि निघून यायचं. ही परंपरा आहे. आज ताग आहे, सगळ्यांकडे उद्योगधंदे आहेत, प्रत्येकाला वेळ नाहीये कुणाला. आज तुम्ही पण एवढं मोठं उच्च शिक्षित झाला, तुम्हाला वेळ नाही बाहेर पडण्यासाठी किंवा कुठे. तुम्हाला आज आता तुमच्या प्रॅक्टिस चालू होतील. प्रॅक्टिस म्हणल्यानंतर तुमचं शेड्यूल ठरलेलं असेल, सकाळी 7 ते 12 किंवा काय असेल ते, त्याप्रमाणे तिथे जाऊन तुम्हाला ते करावं लागेल. सगळं तसंच असतं. आमच्याकडे पण एक ठरलेलं असतं सगळं नियोजन. ह्या तिथीला निघायचं, ह्या तारखेला पोहोचायचे, ह्यामध्ये एवढा टप्पा, एवढी चाल आहे, एवढं करायचं, त्या तिथीला तिथं पोहोचलंच पाहिजे. हे ठरलेलं असतं सगळं. तुम्ही आवर्जून या, आमच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा, एक आनंद घ्या. एकदा तरी आयुष्यात वारी करा, एकदाच करा. आणि एकदा आले ना की आमचे कोणी थांबत नाहीत, सगळेजण येतात. आता आम्ही माऊली आम्ही साधारण एवढे 34 वर्षे वारीला आज पूर्ण होतात. म्हणजे चालू केलेली वारी 90-91ला पहिली वारीला आलो मी, आणि त्यानंतर सुरू झाली वारी हळू. आज एवढे लोक येऊन गेले, बरोबर एवढे मित्र परिवार झालाय की ते सवंगडी एवढे झालेत माझे मित्र की ते मला फोन करतात. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर सेव्ह नाहीयेत. कधी एवढे 2-3 लाख समाज आपल्या बरोबर आहे, सगळ्यांचे नंबर नाही, फक्त चेहऱ्यावरून ओळखतो. यांचे हे गरीबर काही तिथले, त्यांचे पण नंबर माझ्याकडे नव्हते. मी आता यांचा नंबर होता, यांचा नंबर नेमकं मी दरवेळेला येतो घरी, पण नव्हता. मी मागाशी घेतला बंधूंकडनं. म्हणलं हो नंबर काय त्यांचा, तुमचाच एक नाही घ्या म्हणले. तर 996 तुमचा नंबर एवढाच लक्षात ठेवतो आम्ही. आकडा तुमचा 996 आम्ही कायम लक्षात ठेवतो. अरे हा त्यांचा आकडा आहे बरं का. म्हणजे आकड्या मोडीहून ओळखायचा, अरे कुणाचा नंबर आहे, त्याच्यावर ओळखायचे की हा नंबर ह्यांचा आहे. एवढ्यापर्यंत त्याचा स्टडी झालाय. त्यामुळं नंबरवरून बरेचसे लोक ओळखतो. आणि चेहऱ्यावरून भेटले की ह्या दिंडीतले, त्या दिंडीतले, चालतात, बोलतात, आणि सगळे लोक ओळखतात, सगळे दिंडीतले. फक्त आनंद घ्यायचा, सोहळ्यामध्ये या, सोहळ्याचा आनंद घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. एक वेगळी वारी आपण जीवनभर तर करणार आहे. तुम्ही आता सध्या तुम्ही मोठ्या पोस्टवरती काम करताय, पण तुम्हाला पण आमचा वारकरी भेटेल, तुम्हाला पण न कळत पांडुरंगाला भेटेल, न कळत हा. फक्त ते तुम्हाला जाणलं पाहिजे, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे असं. तर बराच वेळ सर्वांचा घेतलाय.
त्याबद्दल थोडस थांबतो आणि चांगली माहिती नाही चांगली माहिती आणि जिम लावून त्यांची मिरवणूक काढली बैलगाडीमध्येच म्हणा. मग त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळात जर एखादी लढाई त्यांनी जिंकली मोठी स्वारी की मग त्यावेळेला हे सगळे गरुड चक्के असतील विजय स्वाऱ्या हे सगळे निघायचे. आजही आमच्या दिंडीमध्ये आमच्या देवकार दिंडीमध्ये 2 पुढं अब्दागिऱ्या चालतात आणि एक जरीपाटका चालतो. जरीपाटका म्हणजे विजय ध्वज समजला जातो. तो आजही दरवर्षी आम्हाला त्यांच्या घरून येतो. 2 येतात ध्वज. तो एक दिंडीमध्ये चालतो आणि एक रथापुढं चालतो. अब्दागिरी असती ती रथापुढं चालते. त्याच्यावरती एक बाजूला हनुमंतराय असतात आणि एक बाजूला गरुड असतात. रथ पण त्याच पद्धतीचा आहे. आपली योनी आहे योनीप्रमाणे असतं. मत्स्य कच्छ वरा अवतार ही जी अवतार परंपरा आहे त्याप्रमाणे मग राम अवतार मग कृष्ण अवतार हे सगळं योनीमध्ये त्यात सगळं आहे. ते फक्त आम्ही आता काय होतं दररोज फुलांनी त्याला सजवलं जातो त्यामध्ये झाकलं जातं दिसतच नाही काय पण त्यामध्ये ते सगळं आहे. वरती पण पुढे हनुमंतराय आहे मागं गरुड आहे. कळसाच्या ठिकाणी त्याला दररोज त्याची पण पूजा केली जाते. त्याला हार वगैरे घातले जातात. दररोज आमच्याकडे रथ साधला जातो. रथाचं पण नियोजन असतं. बैलाचंही नियोजन घोड्यांचं पण नियोजन सोहळ्यामध्ये चालताना आमचं पण नियोजन. पण आम्हाला एक माहित नसतं की आम्ही 12 मध्ये आमच्या दिंडीत काय भाजी आम्ही तिथं ज्यावेळेस बसतो त्याच वेळेस कळतं आज बस शिरा आहे आज पुरी आहे आज गुलाबजाम आहे ते सगळं तिथे गेल्यावर कळतं. तुमच्याकडे आल्यावर कळलं आम्हाला जिलेबी आज गुलाबजाम आहे तिथं आल्यानंतर तसं दिंडीत पण तसंच असतं सगळं न कळत. पण हे नियोजन 3 महिने अगोदर ठरवतो आम्ही देऊला. बीज सोहळ्याला आमचे सगळे वारकरी येतात बीजाला. बीजेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पालखी सोहळ्याची बैठक ठेवली आली असती दरवर्षी पूर्वीपासून. का ते ग्रामीणचे लोक आहेत त्यांना लांबणं त्यांना शक्य नाही की बा परत मिटिंगसाठी यायचं. आणि मोबाईल वगैरे हे आज झाले पूर्वी नव्हते. पूर्वी आजही आमचा पालखी सोहळा आहे ना शिंगाड वाजलं जातं. शिंग असतं ना शिंग ते फुकलं जातं सकाळी. आता आम्ही 7ला निघणार आहे ना 6:45ला शिंग वाजलं जाईल. मग आम्हाला सगळ्यांना कळतं निघायचंय. त्यानंतर परत 10 मिनिटांनी एक शिंग दिलं जातं. त्यावेळेला आमची बैल झोपून तयार असतात. घोडे अश्व सगळं रेडी असतं. पालखी बिलकी रेडी. 3रं शिंग झालं की आमची पालखी वय उचलतात. पालखी रथात ठेवतात. पुढं नगारखाना वाजत चालतो. त्याच्या मग अश्व निघतात. 10 मिनिटात आमचे लोक सगळे रोडला उभे असतात. पालखीच्या पुढचे पुढं मागचे माग एवढं मोठं प्रत्येकाचं नियोजन असतं. आणि ही जी परंपरा आहे त्यावेळेपासूनची आलेली मीटिंगची पण ती त्यावेळेपासूनची. त्यांनी त्याला यायचं मीटिंगला आणि मीटिंगमध्ये ठरलं होतं की आपण अमुक दिवशी इतक्या वाजता प्रस्थान करणार आहोत. आता यावेळेला ठरलं 18 जूनला दुपारी 2 वाजता. सगळ्यांनी त्यावेळेला रेडी. त्या अगोदर सगळेजण येणार. आपल्या गाड्या बिड्या बिछाने सगळ्या ओळखू त्या गाडीत जेवणाची तयारी राहण्याची तयारी प्रत्येक ठिकाणी नियोजन अगोदर केलं जातं. त्या दिवशी निघायचे त्यावेळेला आचार्य असेल वाढपे असतील ती टीम वेगळी गडी स्वच्छताला वेगळे. त्यांनी फक्त जायचं त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची तंबू मारायच्या रावट्या आणि तयारी करायची. आचार्याने त्याच्याबरोबर जे असतील लोक त्याच्याकडून स्वयंपाक विभाग रेडी करून घ्यायचा. आलो पोचलो आरती झाली की जेवण चालू. फक्त आता काय असतं हे संबंधित तुमचे आमचे बरेच बंद पाहुणे म्हणून आम्ही बाहेर पडतो. आता तिथं कीर्तन चालू झालं. कीर्तन झाल्यानंतर आहे ना तुम्हाला वेळ असेल तर शेज आरती बघायला 11 वाजता सुरू होईल. 11, 11:30, 1:15 कीर्तन थांबल्यानंतर 8 चालू होईल. शेज आरती पाहण्यासारखी असते. समाज आरती पण पाहण्यासारखी असते पण ती होऊन गेली. पुढच्या वर्षी काय करा 6:30ला तिथे 6ला जेवून थांबायचं आत. मग तुम्हाला समाज आरती पाहता येईल. आता तुमच्याकडे वेळ असेल तर जेवण करा. उशीर झालाय पण तुम्ही 11:30 जर गेले तर तुम्हाला आरती पाहता येईल की आता 2 आरत्या असतात. ती एक समाज आरती असते मग सगळ्यांनी मिळून करायची. एका वेळेला उभं राहून ओळीमध्ये सगळे एक बाजूला सगळे आमचे टाळकरी त्याच्या पुढे सगळे विनेकरी असतात. विनेकरी म्हणजे त्या दिंडीचा प्रमुख मानला जातो. त्याचं सगळे काय आज येऊ शकत नाही. आता आमचे 4-5 लाख लोक आहेत. सगळे यांनी यायचं नाही. विनेकरी आला त्याला आरती मिळाली की त्या दिंडीला मिळाली. मग दिंडीत तो आला की त्याचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं. मग आम्हाला सगळ्यांना मिळालं. असं नुसतं पंढरीनगरीमध्ये गेलं आम्ही काय देतो माहिती का यांना बाकी काय एवढे चाललेत ना तर देवस्थान काय देतं यांना एक नारळ देतं. ओटीवर शेंगा देतं. शेंगा एवढी शेंगाची पद्धत अशी आहे. आणि एक 5 देतं दर्शनाचा. तो घ्यायचा त्याने तोही कसा घ्यायचा हे उपरण आहे ना हे उपरण्याची जुनी पद्धत प्रत्येकाची साड्याच्या ओटीत घ्यायचा असा नारळ ते शेंगा त्यात घ्यायच्या आणि 5 घ्यायचा आणि ओळ बांधायचा असं
आपल्या दिंडीत जायचं. जो उद्या सकाळी प्रसाद करणार आहे खिचडी, त्यामध्ये ते शेंगदाणे सोलायचे, भाजायचे, सोलायचा कूट करायचा, वरून टाकायचा आणि मग तो प्रसाद सगळ्यांना मिळणार. ही पद्धत त्यावेळेची अजूनही तीच आत्मसात केली जाते. लय गोष्टी अशा आहेत की त्यातमध्ये आपण जेवढं खोलात जाऊ ना तेवढं तुम्हाला त्याचं कळल. ज्या वेळेला आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरी तर महिमान येईल कळू. त्या तुम्ही आता एवढे मोठे डॉक्टर झाल्यात, ज्यावेळेला तुम्ही पूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळलं की हे ऑपरेशन कसं करायचं, याच्यामध्ये कसं जायचंय, ह्या पेशंटला काय कुठलं इंजेक्शन द्यायचं, गोळी कुठली, हे तुम्ही पूर्ण त्यामध्ये उतरल्यानंतर कळलं. तसं आम्ही ज्यावेळेला उकळून निघालो, उकळून निघाल्या कळालं की अरे हे असं आहे तसं. या पद्धती परंपरा अजूनही जतन केल्या जातात. तर तुम्ही आवर्जून या. सगळ्यांचा जास्त एक एक गोष्ट वाढली की जास्त वाढेल. आमच्याकडे वेळ भरपूर आहे, पण आता आम्हाला सकाळी निघायचं. आता का आमचं कीर्तनही आम्हाला नाही मिळू शकत, 9:40 झालेत, कीर्तन संपल आता. परंतु ह्या काही गोष्टी आहेत की तुम्हालाही कळल्या पाहिजेत. आणि ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा नारायण महाराजांनी सुरू केला. हा दोन्ही सोहळ्या अजूनही तुकोबारांच्या पालखीमध्ये तुम्ही आले ना आजही दर्शनाला, तर वरती तुकोबारांच्या पादुका असतात आणि त्याच्या खाली माऊलींच्या पादुका असतात. ज्ञानबा तुकाराम, प्रत्येक वारकरी आमचा त्या पावलावरती नुसता ज्ञानबा तुकाराम म्हणलं की त्याचे टाळ पण वाजतील, पावलंही खेळला जातो. सगळे एका वेळेला खेळतात. तर तुम्ही रिंगण पाहिला तर कळण किती एका वेळेला लोक खेळतात, किती लोक पाळतात. वयस्कर असं ज्याला घरी सांगतात तुम्हाला चालता येत नाही जाऊ नका, तो तिथं पळतो, खेळतो. असं तिथलं वातावरण, ती ऊर्जा वेगळी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आहे ना ऊर्जा ऑटोमॅटिक तयार होते. त्या ठिकाणाला महत्व आहे, त्या स्थानाला महत्व आहे. पंढरीत गेल्यावर पंढरीचं आहे, माऊलींचं गेल्यावर आळंदीत गेल्यावर माऊलींचं आहे, देऊळ गेल्यावर तुकोबारांचं आहे. सगळ्या संतांचं वेगवेगळ्या मांडी आहे. पण सगळेजण कुठे येतात? पंढरी ही आपली भू वैकुंठ आहे. प्रत्येकाने तिथे यायचे. चंद्रभागेचं स्नान सांगितले महाराजांनी, ते करायचे, तिथला प्रसाद घ्यायचा आणि मग आपली आपली वाटचाल करायची, असं ठरलेलं असतं. तर जास्त काय बोलत नाही आता. आणि हे युट्यूब चॅनलवाले पावसाचू बसा म्हणले की सगळे बसतात दिंडी रोडला. आता तर दुपारच्या विसरीत मोरे पेट्रोल पंप आहे ना, आम्ही बारणपुरातून आलो, यांनी पाहिलं असेल कितीतरी वेळेला आम्ही मागच्या दिंड्या सोडत नाही. का तर आम्ही जर मागची दिंडी सोडली तर शेवटची दिंडी यायला 1.5 तास जातो. मग ह्या पुढच्यांचा अर्धा तास ते 2 तास आमचं वेट होतं, मग आम्ही पोचत नाही वेळेत. मग मागच्या दिंड्यांना सुट्टीच द्यायची नाही, त्यांना वेटिंग, बसा जागेवरती. सगळ्यांनी बसायचं जागेवरती. ते बसत नाही, ते भजन करतात, कुणी फुगड्या खेळतात, कुणी वेगवेगळे खेळ खेळतात, कुणी बारोडं करतात, मोकळे बसत नाहीत. ही पण एक पद्धत आहे. आणि नियोजनाबद्दल म्हटलं ना, एकदा म्हणले ना निघा की मग काही असू ते निघणार, थांबणार नाहीत. एकदा दिशा द्यायचं काम करायचं बघ. फक्त एकदा नगरखाना सुटला की अश्व निघाले की एकही दिंडी थांबणार नाही मग. आणि ते थांबले तर सगळा सोहळा थांबला मागपर्यंत, असं असतं. प्रत्येक दिंडीला वेगवेगळी माहिती असते, प्रत्येक दिंडीचं नियोजन वेगळं असतं, प्रत्येक दिंडीचा मेनू दररोजचा वेगळा असतो. आता आम्ही एक 2012-13 पासून बदल केलाय थोडासा. पहिले इथं आल्यावर ठरलं जायचं काय काय बनवायचं, पण आता आम्ही तसं नाही करत. एक फाईल बनवली प्रोग्राम. जसं आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नाही का एखादा काय म्हणतो आपण त्याला प्रोजेक्ट करता, प्रोजेक्ट, त्या पद्धतीने आम्ही काय केलंय, फाईल बनवतो देऊला अगोदर. इंदापूरला गेल्यानंतर आमचं काय भाजी आहे, इंदापूरला गेल्यानंतर मेनू काय आहे, त्यामध्ये भाकरी करायची का, काय करायचं, बालुशाही करायची का, मासवड्या करायच्या, हे तिथंच ठरलं जातं. आणि आचार्याला ती फाईल दिली जाते. आणि एकाच वेळेला 2-3 लाख पत्रावळ्या, जेवढे काय लागते ते साहित्य त्या ट्रकमध्ये भरलेलं असतं. त्यांनी फक्त तिथं उतरवायचं आणि करायचं. फक्त जे काय लागतील भाज्या, दूध, हे फक्त आयटम रस्त्याने घ्यायचे. बाकी सगळं पुण्यात एका वेळेला लोड करतो आम्ही. आणि मग प्रत्येक ठिकाणी आचार्यांच्या त्या लोकांचा तेवढा स्वयंपाक बनवायचा. आणि जरी कमी पडला, समजा ऐन वेळेला काय होतं, आमच्याकडं 5-10 लोक, 5-10 लोक ना वाढले तर 100-200 वाढतात. जेवायला उठ, आम्ही कुणाला उठवत नाही. दिंडीत जेवायला बसला की जेवा. आता समजा का ह्याच्या बरोबर मित्र आहेत 10-12 आले की आम्ही त्यांना उठवत नाही. पुन्हा बरोबर पण मी माझ्याबरोबर 4 पाहुणे आले, मी म्हणतो ना बसा जेवायला, बसवायचं. मग आम्ही काय करतो, जे मेन त्यांनी मागं थांबायचं अशा वेळेला. आता तुमच्या घरातले करते सगळे, तुम्ही थांबले, आम्हाला जीव घातलं का नाही, जरी काय कमी पडलं तुम्ही ऍडजस्ट करणार, तसं आम्ही करतो. मग नंतर काय करायचं, त्याला म्हणजे संपलंय ना, त्या संपू देत, पडदिशी पिठलं कर, आपलं बेसन बनव, कांदा, बेसन, भाकरी काय असेल ते खाणे. मग पुरी बरोबर पण चक्का खायचा, म्हणजे चक्का म्हणजे आमचा हा इंडियन चक्का, बेसन. पुरी जरी असेल तरी आता चालतंय, खावा. ते समजून घ्यायचं आपण. हे वारीत शिकवलं जातं. वारी एवढं मोठं प्रशिक्षण देतं की तुम्हाला आयुष्यात काही शिकायचीच गरज नाही, एवढं मोठं प्रशिक्षण आहे तिथे. ऑटोमॅटिक तुमची नम्रता येणार, प्रत्येकानं हात जोडणार, माऊली माऊली म्हणणार, महाराज महाराज म्हणणार, पाय घड्या घालणार.
जे येतील त्यांना सगळ्यांना गोडी गुलाबी घेणार, त्यांना घेऊन चालणार. प्रत्येकाला ही पोर आली या वर्षी आता नवीन टीम आहे आमच्याबरोबर, सगळ्यांना आम्ही घेऊन चालणार. प्रत्येक ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करायचं, इथं असं करायचं बरं का, तिथं तसं करायचं. पुढली वेळ येते, कधी कधी वादविवाद पण होतात, मग त्याच्यावर आपण वाद नाही करत बसायचं. आपण पहिली माफी मागायची, चला बाबा चुकलं आमचं, जाऊ द्या, चला तुम्ही पुढे जाऊ, आम्ही नंतर येतो. किंवा तुम्ही पहिले बसा जेवायला, आम्ही नंतर बसतो. दिंडीत होत नाही, पण ज्यावेळेला बाहेरचे लोक आहेत तेव्हा घडतात. दिंडीतल्या सगळ्यांना नियम माहिती असतात, दिंडीत कसं चालायचंय, काय करायचं सगळं नकळत. अगोदर आम्हाला शिकवायची गरज नाही, ते तिथे गेलं ना ते सगळं कळते. तर आता आपण उठूया, आता रामकृष्ण हरी, सर्वांना धन्यवाद. का म्हणजे माझं भरत यांची सेवा, आज तुम्ही ही जी सेवा करता त्याचं फळ आज त्या मुलींना मिळलेलं आहे. त्या आज डॉक्टर झाल्या, आणि डॉक्टर झाल्या त्या ह्या वारीमध्ये सेवा करण्याकरता येणार काय, ही मी त्यांना सांगतो काय. आणि आज जे स्वयंपाक वगैरे केला तो खूप छान होता. आम्ही गोड खाऊन खाऊन अगदी म्हणजे हे होतं, पण हे असं जेवण भेटणं खूप छान. आता हे डॉक्टर विषयावरून एक 2 मिनिटं घेतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. साधारण एक 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आणि आम्ही वाटचाली करत होतो, आणि दगडूशेठ हलवाई मित्रमंडळाची अँब्युलन्स होती आमच्यावर. त्या ह्या दोघींसारख्या 2 डॉक्टर नवीनच झालेले आले होते, आणि आमच्याबरोबर ते वाडेकर डॉक्टर होते त्यावेळेला. वाडेकर सर म्हणून त्या सगळ्याचे इन्चार्ज आहेत ना आता पूर्ण किटचे, म्हणजे देव ते पंढरपूर ते देव जेवढं आमच्याकडे मेडिकल किट आहे ना याचे इन्चार्ज पांढरे सर त्यावेळेला. ते वाडेकर होते, रिटायर झाले त्यावेळेला ते होते. आणि ह्यांना आहे ना वारीमध्ये खूप त्रास झाला, पाऊस झाला, भिजले, आणि थंडी वाजून आली. ह्यांचा बीपी हाय नाही आला, लो झाला. आम्ही पण सगळे घाबरलो. आणि वाखरीवरचा प्रसंग, वाखरी म्हणजे पूर्ण सगळ्या दिंड्या आलेल्या, आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे काय नाही की डॉक्टरांना बोलून घ्या, हे काय असा प्रकार नाही. 17-18 वर्षापूर्वी मोबाईल वगैरे काय नव्हते, त्यावेळेला पेजर वगैरे होते थोडेफार, आणि एखाद्या PC वरती जाऊन फोन लावायला लागायचा, घरी वगैरे कुठं असं नाही का, टेलिफोन बूथवरून अशी पद्धत होती त्यावेळेला. म्हणजे 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि त्यावेळेस ह्यांना त्रास झाला वारीमध्ये. मग आम्ही काय केलं, त्या 2 मुली डॉक्टर हे अजून बापू महाराज दोघा तिघांना ती गाडी डायरेक्ट आम्ही पुण्याला पाठवून दिली, आणि तिकडे जाऊन यांचं का आता तुम्ही सगळं करा, आम्ही नंतर येतो. पण ह्या अजूनही फिट आहेत, अजूनही. त्यानंतर लगेच त्या मुली आले, बघितल्यावर त्यांनी सांगितलं की यांची शुगर थोडी साखर कमी झाली. त्यांनी ग्लुकोज दिलं, काय ग्लुकोज दिलं प्यायला, एक 10 मिनिटात ओके. म्हणजे त्यांना आम्ही ठरवलं नाही, शरीरातलं पाणी हे चालून चालून हे कमी झालं, शुगर कमी झालं. ग्लुकोजचं त्यांनी साखरेचं पाणी दिलं. चला आपण जाऊ.